पावसामुळे मध्य रेल्वेवर परिणाम झालाय। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आता तारांबळ उडालेली आहे। मुंबईमध्ये मोठा पाऊस झाला की रेल्वे वाहतुकीवर लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो आणि तोच परिणाम आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। काल सुद्धा मध्य रेल्वे जवळपास अर्धा तास उशिराने धावत होती। आता मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते अशी परिस्थिती। तर मागच्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम हा मुंबईच्या वाहतुकीवर होतोय। विशेषतः रेल्वे सेवेवर, लोकल सेवेवर याचा परिणाम होतोय। आता मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली। दृश्य आपण पाहतोय, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दी संदर्भातले हे दृश्य आहेत। प्रचंड अशी गर्दी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सध्या झालेली आहे। मध्य रेल्वे ही मुंबईची मेन लाईन मानली जाते। हे दृश्य आहेत लोकलचा कशा प्रकारे खोळंबा झालाय त्याचे। आणि दुसरी दृश्य अंधेरी सबवे। अंधेरी सबवे अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट, पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा, पूर्वेतून पश्चिमेला जाण्यासाठी, पश्चिमेतून पूर्वेला येण्यासाठी वाहन चालकांसाठी महत्त्वाचा असा हा मार्ग आहे। मात्र त्यामध्ये पाणी हे दरवर्षी साचतं आणि दरवर्षी हा सबवे पावसाळ्यामध्ये अनेक वेळा बंद करावा लागतो। तशीच परिस्थिती याही वर्षी आणि मुंबई लोकलवर झालेला परिणाम त्या संदर्भातले दृश्य। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, खरं तर मुंबईत थोडा मोठा पाऊस झाला, जरा जास्त पाऊस झाला की मुंबईची लोकल असेल किंवा मग रस्ते वाहतूक दोन्हीवर परिणाम होत असतो। आजची नेमकी काय परिस्थिती? विचार नक्कीच मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाला जी सुरुवात झाली, काल दिवसभर देखील मुंबईत हा मुसळधार पाऊस होता आणि सध्या आपण हिंदमाता परिसरामध्ये आहोत आणि हिंदमातामध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आज जर पाहिलं तर प्रशासनाने जे नागरिकांना आहे तो सतर्कतेचा इशारा दिला होता। काल दिवसभर मुंबईमध्ये मुसळधार देखील पाऊस पडला होता आणि आज रात्रीपासून देखील मुंबईत मुसळधार पाऊस होतोय। सध्या जी रेल्वेची वाहतूक आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्याचबरोबर आता हिंदमाता असेल, सायन गांधी मार्केट असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय। तू माझ्या व्हिज्युअल मध्ये जर पाहिलंस तर इथे जवळपास हा जो रस्ता हिंदमाताचा तो बंद करण्यात आलेला आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सध्या मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, अशा ज्या समुद्री जे जिल्हे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून मुंबई पोलीस असेल आणि महापालिकेचे अधिकारी असतील ते रस्त्यावरती उतरून नागरिकांना देखील मदत करताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अनेक दिवसांपासून पाऊस जो शांत झाला होता तो कालपासून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेला आहे। सध्या आपण हिंदमाता परिसरामध्ये आहोत। हिंदमाता परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि काल आपण जर पाहिलं तर भांडूप असेल, चालदूर असेल, जे पूर्व उपनगर आहे तिथे पण रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय आणि इथे तू व्हिज्युअल मध्ये जर पाहिलं तर संपूर्ण हा रस्ता आहे जो पाण्यात गेलेला आहे आणि पोलिसांनी इकडे बॅरिकेडिंग केलेली आहे आणि बॅरिकेडिंग केल्यामुळे काही मोठी जी वाहन आहेत ती ते जात नाहीयेत, पण काही जे दुचाकी आहेत ते आपले जीव डोक्यात घालून इकडे या रस्त्यावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याच्या क्षणाला आपण देखील पाहिलं, काल मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आमचे प्रयत्न सगळीकडे सुरू आहे। सध्या इथे आणि अनेक ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील विश्राम सध्या सुरू झालेलं आहे। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। हे दृश्य दादरच्या हिंदमाता परिसरातून आपण पाहतो। तर ही दोन दृश्यात मुंबईच्या लोकल सेवेवर झालेला परिणाम। मध्य रेल्वेची सेवा ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे आणि त्यामुळे मग रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेली प्रवाशांची प्रचंड अशी गर्दी, त्यामुळे मुंबईकरांना होणारा नाहक त्रास। आणि दुसरी दृश्य मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरी सबवेची ही दृश्य आहेत। मुंबईत कुठे किती पाऊस बरसलाय? विक्रोळीमध्ये 194.5 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस विक्रोळीमध्ये, सांताक्रूजमध्ये 185.5 मिलीमीटर, तर कुठे कुठे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, महामुंबईचा संपूर्ण परिसर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, कोल्हापूर, पुणे आणि कोकणामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। येलो अलर्ट कुठे कुठे देण्यात आलाय तर नाशिक, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, धुळे, हिंगोली, वर्धा, नागपूर, धाराशिव आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला।
कुठे कुठे शाळांना सुट्टी आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पालघर, जवळपास महामुंबईच्या संपूर्ण परिसरामध्ये शाळांना, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली. हे दृश्य मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरी सबवेतली ही दृश्य आहेत. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. अंधेरी पूर्वेतून पश्चिमेला जाण्यासाठी, पश्चिमेतून पूर्वेला येण्यासाठी महत्त्वाचा असा हा मार्ग आहे. तर ही दृश्य मुंबईच्या हायवेवरची ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय अंधेरी सबवेची. अंधेरी सबवे, पाऊस थोडा जास्त झाला की अंधेरी सबवेमध्ये पाणी भरतं. अंधेरी ईस्ट वरून हे पाणी उताराच्या दिशेनं अंधेरी सबवेकडे येतं आणि मग ते उतारामध्ये तिथं अंधेरी सबवेमध्ये साचून राहतं. दरवर्षी पावसाळ्यामध्ये अनेक वेळेस हा सबवे बंद करावा लागतो. एका पावसाळ्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 वेळेस हा सबवे बंद करावा लागतो. अशी या सबवेची परिस्थिती आणि याही वर्षी तशीच परिस्थिती. आता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.